प्रिय मित्रांनो, आज मंगळवार आणि 15 एप्रिल आणि आजच्या दिवशी शुभवटामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दोन महत्वपूर्ण अशा घटना सांगितलेल्या आहेत आणि त्या देखील एवढ्या हृदयस्पर्शी आहेत की येशूच्या काळजाला त्यावेळेला किती दुःख पोहोचले असेल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हा प्रसंग तसा त्यांच्या जेवणाचा, सामुदायिक जेवणाचा होता, शेवटच्या भोजनाचा, ज्या वेळेला तो प्रीतीचा संदेश देतो की जशी मी तुमचे पाय धुवून तुमच्यावर प्रेम केलेलं आहे तसं तुम्ही देखील एकमेकावर प्रेम करा. आणि अशा पद्धतीत प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत असताना तो सांगत आहे की तुमच्यातील एक जण आज मला धरून देणार आहे शत्रूंच्या हातात आणि माझ्या आयुष्याचा शेवट होणार आहे. प्रिय मित्रांनो, ही केवढी दुःखद बातमी आहे आणि अशा ह्या आनंदाच्या पवित्र भोजनामध्ये ही दुःखाची बातमी म्हणजे येशू ख्रिस्ताचं हृदय किती छेदून जाणार होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, यावर विचार करत असताना आपल्याला दिसेल की प्रभू येशू ख्रिस्त अशा ह्या प्रसंगी तो सांगतो आहे तेवढं त्याचं दुःख केवढं खोल असेल आणि ह्या प्रसंगामुळे येशूला त्याचे शत्रू त्याला कसे वागवणार आहेत आणि त्याचा शेवट कसा होणार आहे आणि त्याला क्रुसावर कसं खेळणार आहे हे सगळं तो समोर सांगतो आहे. प्रिय मित्रांनो, अशा ह्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना जणू काही एक संदेश देत आहे की कदाचित कळत न कळत आपल्या हातून चूक होत आहे हे आपल्याला कळत नसेल पण जागृत राहा. प्रिय मित्रांनो, दुसरी एक महत्वाची घटना आपण ह्या ठिकाणी पाहतो आणि ती म्हणजे आपला पेत्र, जो येशू ख्रिस्ताचा सगळ्यात लाडका आणि ज्याच्यावर येशूने खूप प्रेम केलेलं होतं आणि आपल्या ख्रिस्त सभेचं प्रमुख केलेलं होतं, तो पेत्र त्याला धरून देणार आहे. विशेषतः म्हणजे त्याला 3 वेळा नाकारणार आहे आणि तो सुद्धा आज काही क्षणानंतर. आणि म्हणून येशू त्याला सांगतो की तू 3 वेळा मला नाकारशील आणि त्यानंतर कोंबडा आरवेल, म्हणजे पहाटेच्या सुरुवातीलाच. प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्त आपल्या शिष्याविषयी हे जे भविष्य सांगत असताना ही जी दुःखद बातमी सांगतो प्रभू परमेश्वराने, कदाचित त्यामुळे शिष्याला कुणाला काही कळलं की नाही हे आपल्याला समजत नाही, परंतु नक्कीच पेत्राला उशिरा का होईना पण कळलं आणि पेत्राने त्याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि तो रडू लागला. अगदी लहान बाळासारखा तो रडला आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला क्षमा केली. मात्र जुदास ह्याने त्यावेळेला तो आपण पाप करत आहोत आणि आपण येशूला पकडून देत आहोत, ज्या गुरुने आपल्यासाठी आपला जीव आणि प्राण दिलेला आहे तो येशू, त्याला मी धरून देणार आहे, त्याबद्दल तो दुःख व्यक्त करत नाही आणि त्यामुळे त्याच्या हातून ते पाप घडते आणि तो त्याबद्दल त्याला प्रायश्चित्त न होता तो जातो आणि स्वतः आत्महत्या करतो आणि स्वतःचा नाश करतो. प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या पेत्राने क्षमा मागितली आणि तो रडला त्याबद्दल प्रभू येशूने त्याला क्षमा केली, परंतु जुदास मात्र आपल्या स्वतःचं जीवन हरवून बसला आणि प्रभू येशूचे देखील तो हाल हाल करून त्याने त्याला ठार केलं. प्रिय मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना आपण बायबलमध्ये पाहत असताना आपल्याला दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे, त्याला सगळं कळते, त्याला भविष्य माहिती होतं, तो अंतर्ज्ञानाने समजू शकतो आणि म्हणून त्याने ह्या कथा त्याच्या शिष्यांना अगोदरच सांगून ठेवलेल्या आहेत. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आपणही काय करणार आहोत हे प्रभूला ठाऊक आहे आणि म्हणून आपण प्रभूला अगोदरच विचारणार आणि विचारायला हवं की प्रभू आमच्या हातून जेव्हा पाप घडेल किंवा पापाचा मोह होईल तेव्हा आम्हाला अगोदरच सावध कर.